महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट कार्ड आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन पर। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। व्यासपीठावर उपस्थित सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पुणे रत्ना पाठक शहा, याचबरोबर सन्माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग डॉक्टर विनय कुमार राठोड आणि उपस्थित याचबरोबर सुरक्षित असतो या सर्व व्यासपीठावर पाठक शहा मॅडम, सर्वप्रथम मी आपलं मनपूर्वक आभार मानतो मॅडम. अतिशय छोट्या नोटीसवर मॅडमला फोन करून व्यक्तिशः मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी एक सेकंदाचा सुद्धा विचार न करता जेव्हा त्यांना कळलं की महिला बाईक रॅली आहे, वुमेन्स बाईक रॅली, त्यांनी अक्षरशः बिलकुल 100% येणार, मला कधी आणि कुठे आणि किती वाजता यायचं आहे. मी म्हटलं मॅडम तुम्ही फक्त या, तुमच्या नावाने सगळे मोठा जनसमुदाय आणि आपण पाहता मॅम की खूप मोठ्या संख्येने महिला कर्मचारी, सगळ्यांना महिला अधिकारी, महिला कर्मचारी, बाईकर्स आलेले आहेत. सगळ्यांना आपापले कामं आहेत, परंतु आपला जो सब्जेक्ट आहे त्याला आणि आपल्याला पाहून एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. महिला बाईक रॅली घेण्याचं मेन कारण की प्रत्येक घराची खरं पाहिलं गेलं तर सहचारिणी असेल किंवा कुटुंब प्रमुख खऱ्या अर्थाने होम मिनिस्टर असते आणि महिला असतात, आणि या प्रत्येक घराची घडण जी आहे ती महिला करू शकते. आणि जर पोलिसांना ट्रॅफिक नियमांचे जर खरे धडे द्यायचे असतील तर मला वाटतं की घरापासून सुरू झालं असेल ते आपल्या माध्यमाने होऊ शकतं. आपण इथं प्रत्येकजण अतिशय चांगल्या मोठ्या बाईक्स घेऊन आलेले आहेत, उच्च प्रतीच्या बाईक्स आहेत, खूप महागड्या बाईक्स आहेत, परंतु सेफ्टी गिअर्स किती महत्त्वाचं आहे हे प्रत्येकाच्या अटायरवरून दिसतं. प्रत्येकजण इथं सगळ्यांना असं वाटतं की आपण खूप फास्ट जावं, पण त्यापेक्षा एकदम मोठं कौतुक आहे, कारण की मला वाटलं नव्हतं की मी इथे ह्या कामासाठी बोलून जाऊ शकते. पण थँक्यू, खूपच आभार, तुम्ही मला इथे बोलवलात आणि खासकर ह्या गोष्टीसाठी हे मला खूपच महत्त्वाचा वाटतो. रोड सेफ्टी, रोड एटिकेट हे आपल्या देशात फारच कमी आहे, ते आपल्याला ॲडमिट करावं लागेल. आपला देश खूपच सुंदर आहे ते मी मानते, पण मोठ्या मोठ्या चुकी आहेत आपल्याकडे. ते फर्स्ट चूक हा की किती माणसं जातात जस्ट बिकॉज हेल्मेट नाही घालणार. पुरुष चालवतो तो हेल्मेट घालतो, पाठीमागची बायको बसली आहे, बच्चे बसले, त्यांना हेल्मेट नको आहे. तू वाचणार आणि तुझी परिवार जाणार, त्याचा काय अर्थ होणार आहे? काय फायदा होणार आहे तुला? डोकं सगळ्यांना वापरावं लागेल ना. आणि तुम्ही आम्हा बायकांनाच आम्ही सांगता की आम्ही होम मिनिस्टर्स आहोत आणि आमच्यामुळे आम्ही परिवाराला अफेक्ट करू शकतो, खरी गोष्ट आहे. पण आपले मुलं आपली ऐकतात तेवढं आणि आपला साथ परिवारचे पुरुष किती देतात. बाबा जर हेल्मेट घालून चालवणार तर बच्चे पण चालवायला लागतील. आई यूजुअली बाइक पर बसत नसते, तुम्ही सगळे बसतात. बहुत बुरा उनका हाल दुनिया में हो सकता है, लेकिन ट्रैफिक पुलिस को तो रोज देखते हैं. बेचारे परेशान खड़े हुए हैं धूप में, पसीने में, पानी में, हर जगह खड़े होना पड़ता है उनको, और कोई नहीं सुनता उनकी बात. ये तो बहुत ही गलत है. अगर इस तरह का देश हम लोग पैदा करना चाह रहे हैं जहाँ कोई किसी की नहीं सुनता, कोई किसी को नहीं इम्पोर्टेंस देता, मैं ही पे रुके रहेंगे तो हमारा देश तरक्की नहीं कर सकता. तो सब लोगों को साथ मिल करके ये बात बच्चों तक पहुंचानी पड़ेगी. किसके बाप का है ये रास्ता? तेरे बाप का है, ये कहने की बात है क्या? और ये 10 साल के बच्चे को उस पर क्या प्रभाव पड़ेगा, उसके अपने बच्चों पे क्या प्रभाव पड़ेगा? तो इसलिए हम लोग सब जो करते हैं हमारे बच्चे देखते हैं और सीखते हैं उससे. तो अगर हमको सही दिशा दिखानी है तो हमको सही रास्ता अपनाना पड़ेगा. थैंक यू वेरी मच. मैं आपको बताना चाहूँगा कि आगे आने वाले 2 सप्ताह में हमने ICICI बैंक की मदद से जो पिलियन राइडर्स हैं, जिसमें बच्चे और महिलाएं हो या पुरुष हो पीछे, उनको भी हम बाइक्स देने वाले हैं.
फॉलो करो, इतना मुश्किल नहीं है, इतने सारे हैं हम लोग हिंदुस्तान में। अगर सब साथ मिल करके अच्छी तरह से ड्राइव करेंगे तो सब लोग सब जगह पहुंच जाएंगे। फिक्र मत करो, ट्रैफिक रूल्स फॉलो करो प्लीज़। थैंक यू सो मच।